नमस्कार, माझे नाव वृंदा संध्या ओंकार कत्रे. मी जीवन प्राथमिक केंद्र शाळा बाबुगाव येथे इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. माझा मराठी बोल कौतुके परी अमृतातेही पैजात चिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वराच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए परा, इकडे इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगा रे तू, भिक्षा पाहिजे का तुला? ये ये, हे घे पीठ. आणि पीठ बनवून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळीत चरली आणि म्हणाला, अरे थांब थांब, यात भाकरी पण घेऊन जा. कसं काय रे, डोळं काय बघतेस सनी, भिक्षा मागते. संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती तेवढीच तिच्या आई बाबांची आठवण. तिने हात जोडून राक्षा म्हणू लागली. तिला चव आली की नंदा आलाय म्हणून तिने पटकन राक्षा फुलकली आणि आपल्या भावासाठी पानं मांडली. आणि ती म्हणत होती, निवृत्ती सोपान दोघे येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, हे काय दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणत होता. सोपानानं उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं, थांब मीच बोललो नव्हते त्याला. असे म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत असलेल्या जागेत तो लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इथेच दिसते. अगं बाई, या झोळीत तर माती आणि शेण्याच्या गवऱ्या कोणी दुष्टाने केले असणार. म्हणूनच ज्ञानदादा घुसून बसलाय. ए ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा ऐकलंस? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ईश्वरा गे झाले वन्नी,
दार उघड. विश्व कल्याणासाठी घालीत असलेले साधे ऐकून खळबळून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील पसरलेल्या निराशेचा गाळप दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभारलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धार करते झालीस. तू मला संतांच्या ठायी असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून